नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पोलिसांना हक्काचा निवारा म्हणून जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या कोंडेश्वर परिसरामध्ये 208 फ्लॅटची जी आहे ती निर्मिती करण्यात आली। 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याच सदनिकांचं जे आहे ते लोकार्पण करण्यात आलेलं होतं। जवळपास 1 वर्ष उलटून गेला, परंतु या ठिकाणी पोलीस कुटुंब जे आहे ते राहण्यासाठी इच्छुक नसल्याची बाब आता समोर आलेली आहे। कारण अमरावती शहरापासून जर आपण पाहिलं तर दूरवर संपूर्ण या ठिकाणी ह्या इमारती पोलीस वसाहत उभारलेली आहे। जवळपास 8 बिल्डिंग जे आहे ते या वसाहतमध्ये आहे आणि 208 फ्लॅटची जी आहे ती निर्मिती या ठिकाणी करण्यात आली। परंतु ज्या ठिकाणी ही पोलीस वसाहत उभारली आहे त्या भागामध्ये मूलभूत गरजांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर अभाव पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला पोलीस देखील असतात, परंतु सुरक्षेची जी आहे ती व्यवस्था या भागामध्ये नाही। त्यामुळे अनेकांनी जे आहे ते इथं येण्यासाठी जो आहे तो नकार दर्शवल्याची बाब आता समोर आलेली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून हा मोठा प्रकल्प प्रोजेक्ट या ठिकाणी उभारलेला आहे, परंतु पोलीसच येण्यासाठी तयार नाही। दुसरीकडे अत्यंत तुटक्या फुटक्या घरामध्ये अमरावती शहर ग्रामीणचे पोलीस वास्तव्यास आहेत, परंतु या ठिकाणी पोलीस येथील अपेक्षा होती, परंतु मूलभूत सुविधा नाही। या भागापासून जर आपण पाहिलं तर महाविद्यालय असेल, छोटे मोठे स्कूल असेल किंवा मग बाजारपेठ देखील या भागामध्ये नाही। त्यामुळे येण्यासाठी जे आहे ते उदासीन आपल्याला पाहायला मिळते। इकडे बघू शकतो आपण कंपाऊंड या ठिकाणी वॉल कंपाऊंड कुठल्याच पद्धतीचं नाही, संपूर्ण हा जंगल झाडाझुडपाचा परिसर दिसतो। त्यामुळे पोलिसांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी जे आहे ती इथे येण्यास नकार दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जे प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी आहेत ते सध्या या भागामध्ये वास्तव्यास आहेत। कोट्यावधी रुपये खर्च करून हा संपूर्ण प्रकल्प पोलिसांसाठी उभारला गेलेला आहे, परंतु या भागामध्ये मूलभूत सुविधा नाही आणि शहरापासून संपूर्ण दूर ही पोलीस वसाहत बांधण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस येण्यास जे आहे ते इच्छुक नसल्याचं सध्या तरी समोर आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।